नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबईतील दहिसर येथील अशोकवनमध्ये कंदत सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री रामनवमी उत्सव 2026 भव्यरित्या साजरा करण्यात आला. यावेळी अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती ही स्थापना करण्यात आली. उत्सवाच्या कार्यक्रमांतर्गत भव्य शोभायात्रा काढण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी ढोल वाजवत उत्सवात सहभागी होऊन आनंद साजरा केला. भक्तजनांनी उत्सवात भक्तिमय वातावरण अनुभवलं आणि संपूर्ण शहरभर राम भक्तांचा उत्साह दिसून आला. रामनवमी आहे, राम जन्मदिन. संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आज रामनवमीचा हा उत्सव अतिशय मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातोय. संपूर्ण हिंदुस्थान भगवमय झालेलं आपल्याला दिसतंय. प्रति अयोध्येचं मंदिर इथं उभारण्यात आलंय. ज्यांना अयोध्येला जाता येत नाही त्यांना प्रभू रामचंद्राचं इथं दर्शन व्हावं या भावनेतून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री दर्जा असणारे आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यश दरेकर यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम संपन्न होतो. माझ्याबरोबर महापौर ऋतुताई तावडे जे दहिसर येथे आले आहेत. ताई, काय सांगाल? एक भगवामय वातावरण दिसतोय. जय श्रीराम. आमची सुरुवातच प्रभू श्रीरामाने होते आणि जी आम्हाला ताकद मिळते, जे बळ मिळतं, हे जय श्रीराम या नामघोषाने मिळतं. भगवामय वातावरण पूर्णच करायचंय, संपूर्ण करायचंय आणि जे काय हिरवं वातावरण आहे ते सगळं संपवायचं. या ठिकाणी फक्त भगवामय वातावरण, हिंदुस्थान म्हटलं तर भगवामय वातावरण आणि भगवामयच वातावरण झालं पाहिजे. ताई, काय सांगाल? अयोध्याची प्रतिकृती ते करण्यात आली. हे फार म्हणजे काही लोकांना अयोध्येला जाता नाही येणार तर त्याची पूर्ण प्रतिकृती या ठिकाणी उभी केली आहे आणि यश प्रवीण दरेकर यांनी अतिशय सुंदर असं आयोजन आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन या ठिकाणी सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. हे होते महापौर ऋतू तावडे जी. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.